महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावर पक्ष सचिव संदेश सिंगलकर यांनी टीका केली। काँग्रेसच्या लोणावळा इथल्या चिंतन शिबिराचं प्रदेश सचिवांना निमंत्रणच दिलं गेलं नाही। दुसऱ्यांदा सचिवांना बोलावलं नसल्यामुळे आमच्या मनात नाराजी आहे, खदखद आहे, असं संदेश सिंगलकर यांनी म्हटलंय। तर काँग्रेसच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एकतर्फी संवाद होतो, आम्हाला मतही मांडता येत नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात संदेश सिंगलकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या कारभारावर टीका केली। याबाबत हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले। शिबिरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एकाही सचिवाला आमंत्रित केल्या गेलेलं नाही आहे। बरं, ही पहिली वेळ नाही आहे, ही दुसरी वेळ आहे। या आधी सुद्धा लोणावळ्यामध्ये शिबिर झालं होतं, त्या शिबिरात सुद्धा सचिवांना डावलण्यात आलं होतं। सचिव हा कोणत्याही संघटनेचा एक महत्त्वाचा दुवा असतो, जो जमिनी स्तरावर काम करतो, आणि अशा महत्त्वाच्या व्यक्तींना जर प्रदेश काँग्रेस कमिटी शिबिरास आमंत्रित करत नाही आहे किंवा त्यांना डावलल्या जात आहे, याची खदखद प्रत्येक सचिवांमध्ये आहे। काँग्रेस पक्षाचं सगळ्या वरिष्ठ म्हणजे आमदार असतील, आजी माजी आमदार खासदार असतील, या सगळ्यांचं शिबिर 2 दिवसाचं लोणावळ्यामध्ये आहे आणि या शिबिराच्या निमित्तानं आम्हाला आज जायचं आहे आणि आज योगायोगानं राज्यसभेचा फॉर्म पण भरायचा आहे। त्यामुळे सगळ्या आमदारांची उपस्थिती इथूनच आम्ही तिकडे जाणार आहोत। त्यामुळे हे सगळे नियोजित आमची मीटिंग आहे आणि या नियोजित मीटिंगच्या निमित्तानं आम्ही आता या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत।